टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। विधानसभेला मागूनही भाजपकडून तिकीट दिलं गेलं नाही। फडणवीसांच्या पायाला हात लावून पक्षातून बाहेर पडलो। आमदार झाल्यानंतर भाजपकडून ऑफर होती, पण मी शिंदेंना सोडणार नाही। निलेश राणेंची प्रतिक्रिया। रवींद्र चव्हाणांना विकासाशी देणं घेणं नाहीये। मंत्री असताना काय केलं? रवींद्र चव्हाण वातावरण बिघडवण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये येत असतात। निलेश राणेंचा हल्ला बोल तर भाजपातील एका गटाला पण चव्हाणांचं काम आवडत नाही। निलेश राणेंची प्रतिक्रिया। बळीचा बकरा बनण्या इतका मी काही दूध खोळा नाहीये। नितेश राणेंच्या टीकेला निलेश राणेंचं उत्तर। तर भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी पैसे सापडल्याच्या प्रकरणात निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जाते असं विधान नितेश राणेंनी केलं होतं। चोराच्या घरामध्ये चोरी पकडून दिली आणि माझ्यावरच गुन्हा दाखल झाला। ज्याच्या घरात पैसे मिळाले त्यांना साधी नोटीस देखील देण्यात आलेली नाहीये। निलेश राणेंची टीका। तर निलेश यांचं काही सापडतंय का यासाठी अधिकाऱ्यांना फोन जात आहेत। आयजी पर्यंत फोन जात असल्याचा निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर आरोप। नको त्याचं महत्व वाढवून नारायण राणेंचं महत्व कमी करतायत। सिंधुदुर्गमध्ये लोकसभा लढवण्यासाठी चव्हाणांनी चाचपणी केली होती। रवींद्र चव्हाणांना मात्र ते जमलं नाही। निलेश राणेंची टीका। निलेश राणेंच्या आरोपांनंतर आता त्यांच्या आरोपांवर नितेश राणे उत्तर देतील। पत्रकारांच्या प्रश्नावरती रवींद्र चव्हाण यांचं एका वाक्यात उत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर। निलेश राणेंची होम पिच असलेल्या चिपळूण आणि लांजामध्ये एकनाथ शिंदेंच्या सभा। एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। शिंदे सिंधुदुर्गात प्रचार सभेसाठी येतात की लक्ष्मी दर्शनासाठी येतात ते आज रात्री समजेल। वैभव नाईकांची प्रतिक्रिया। तर शिंदेंनी या शहरासाठी कोणता विकास निधी दिला ते जाहीर करावं। वैभव नाईकांचं वक्तव्य। वैभव नाईकांना घरातच किंमत नाहीये। वैभव नाईकांना त्यांची भावंडच बोलतात। प्रचाराला येऊ नका। निलेश राणेंचा वैभव नाईकांवर हल्ला बोल। राज्यातील 13 नगरपरिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यानं निर्णय। बारामती महाबळेश्वर सह 11 नगरपरिषदांमधील निवडणुका पुढे। नागपूरमध्ये 15 नगरपरिषदा आणि 12 नगरपंचायतीच्या प्रचाराचा सुपर संडे। उद्या 10 वाजेपर्यंत वेळ वाढवून दिल्यानं प्रचारात रंगत। तर अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला शेवटच्या टप्प्यात आलेल्या प्रचारात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष। बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर। 20 डिसेंबरला बारामती नगरपालिकेच्या सगळ्या जागांवर मतदान होणार। याचिका दाखल असल्यानं निवडणूक प्रक्रिया लांबणीवर। अहिल्यानगरमध्ये 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या। उमेदवारांबद्दल कोर्टात अपील असल्यानं नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या। कोपरगाव, देवळाली, प्रवरा, निवासा आणि पाथर्डीतील निवडणुका पुढे ढकलल्या। नगरसेवक पदाच्या 7 उमेदवारांसंदर्भात कोर्टात अपील असलेला निर्णय। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसारच नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार। मतदानासाठी 2 डिसेंबरला सुट्टी जाहीर। मुख्यमंत्री फडणवीसांची आज चंदगडमध्ये सभा असणार। मुख्यमंत्री प्रचारासाठी नव्हे तर जनतेचे आभार मांडण्यासाठी येत असल्याची आमदार शिवाजी पाटील यांची माहिती। मला विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर। अकलूजमधील सभेमध्ये जयसिंह मोहिते पाटलांचं विधान। मात्र एकदा दिलेला शब्द मी फिरवत नाही। जयसिंह मोहिते पाटलांचं वक्तव्य। जो भी है देवा भाऊ ही है। नंबर 2 ला काही किंमत नसते। RR पाटलांच्या भाषणाचा संदर्भ देत रवींद्र चव्हाणांचा नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला। 2 नंबरवाल्यांना निवडून दिलं तर हे चोपडा शहर भकास होईल। भाजपच्या मंगेश चव्हाणांचा शिंदेंचे आमदार चंद्रकांत सोनवणेंवर निशाणा। भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे। जिकडे तिकडे फोडाफोडी सुरू आहे। अजित पवारांचे नेते माणिकराव कोकाटेंचा महायुतीतल्याच भाजपवर निशाणा। कोकाटेंच्या विधानानं वादाची शक्यता। ऑपरेशन टायगर सर्व महाराष्ट्रात सुरू असून धाराशिव जिल्ह्यातही सुरू असल्याचं नाकारता येत नाही। प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यामुळे धाराशिवमध्ये खळबळ। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून जाहीरनामा समितीची घोषणा। जाहीरनामा समितीमध्ये एकूण 11 जणांचा समावेश। आमदार पराग अळवणी, योगेश सागर, संजय उपाध्याय, प्रसाद लाड यांचाही समावेश। मुंबईमध्ये ठाकरे सेनेकडून दुबार मतदारांची शोध मोहीम। सोसायटीमध्ये जाऊन मतदार यादींची तपासणी सुरू।
मुंबई पालिका प्रशासन दुबार नावाची पडताळणी करणार. नावातील साधर्म्यामुळे दुबार मतदारांमध्ये मोठी वाढ झाल्याची प्रशासनाची माहिती. मुंबईतील मतदार यादीमध्ये 11 लाख दुबार नावं असून त्यापैकी 4 लाख नावं ही एकपेक्षा अनेक वेळा आल्याची माहिती. पालघरमध्ये भाजपच्या 2 गटांमध्ये तुफान मारामारी. तर माजी भाजप नगराध्यक्ष, शहराध्यक्ष आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं कळतंय. नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप. दोन्ही गटांकडून परस्परांविरोधात गुन्हे दाखल. डोंबिवलीमध्ये मनसेला मोठा झटका. मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि पत्नी सरोज भोईर यांचा भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये डोंबिवलीतील उमेश नगर या मैदानात पक्षप्रवेश. परळीतील हलगे कुटुंबाचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. परळीतील काँग्रेसच्या नरेश हलगे यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश. खासदार बजरंग सोनवणेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. आता खासदाराचा आणि त्यांच्या विकासाचाही पत्ता नाही. रवी राणांची नाव न घेता खासदार बळवंत वानखेडेंवर टीका. तर जातीपातीच्या राजकारणामुळे नवनीत राणांचा पराभव झालाय. रवी राणांकडून खंत व्यक्त. अजित पवारांचे लहान बंधू श्रीनिवास पवारांचे चिरंजीव योगेंद्र पवारांचा आज विवाह सोहळा. हळदीच्या कार्यक्रमाला पवार कुटुंबीयही उपस्थित. अजित पवार निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना लग्नाला उपस्थित राहणार का, याकडे सर्वांच्या नजरा. दिवसा भाजपचा प्रचार आणि आतून युवा स्वाभिमानी पक्षाचा प्रचार. इथं कुठं गेलं बटेंगे तो कटेंगे. बच्चू कडू यांची नवनीत राणा आणि रवी राणांवर टीका. स्वाभिमानी पक्ष आणि भाजप एकत्र लढत नसल्याचाही बच्चू कडूंचा आरोप. काही आमदार 10% घेतल्याशिवाय कामच करत नाहीत. बच्चू कडूंची सत्ताधाऱ्यांवर टीका. तर 10% दिल्यानंतरच काम मिळतं अशी अवस्था. बच्चू कडूंचं वक्तव्य. शिंदे फडणवीसांकडे आयात केलेले अत्यंत नवखे लोक आहेत, त्यामुळे नियोजनासाठी त्यांना स्वतः मैदानावर उतरावं लागतंय. सुषमा अंधारेंची शिंदे फडणवीसांवर टीका. तर जुने विरुद्ध नवे असा संघर्ष असल्यामुळे जुने नाराज आहेत. अंधारेंचा हल्लाबोल. 2 तारखेला प्रत्येक मत कमळाच्या फुलाला. एकनाथ खडसेंकडून चुकीने राष्ट्रवादीऐवजी भाजपचा उल्लेख. तर व्यासपीठावरील नेत्यांनी लक्षात आणून देताच खडसेंनी चूक सुधारली. तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करा. नंतर खडसेंकडून उल्लेख. कुणी धमकी देत असेल तर चिंता करू नका. जागा आणि तारीख सांगा, आम्ही देखील तयार आहोत. सुनील केदारांचं प्रत्युत्तर. तर जास्त कराल तर कापून काढू. आशिष देशमुखांनी दिली होती धमकी. पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे मात्र धंदे सगळे काळे. मेहबूब शेख यांचा जयकुमार गोरेंवर निशाणा. अकलूजमध्ये दहशत असती तर 3 पॅनल उभे केले असते का. 5,000 रुपये प्रत्येक मताला पैसे द्यायचे असं अकलूजमध्ये डाव आहे. मेहबूब शेख यांचा आरोप. शिंदेंसारखे संवेदनशील मुख्यमंत्री मी कधीच बघितले नाहीयेत. चोपडामधील प्रचार सभेत गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. अरुणभाई गुजरातींनी बदलला तर या वयामध्ये पक्ष बदलून काय करायचं होतं. आम्ही सत्तेसाठी केलं, तुम्ही कशासाठी केलं. गुलाबराव पाटलांची अरुण गुजरातींवर टीका. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.